रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांचा 332 मतांनी दणदणीत विजय। जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन। धुळे मनपा सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराचा सेना जिल्हा प्रमुख हिलाल माळींनी केला पंचनामा। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा, सकल मराठा समाज संघटनेची निदर्शने। भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची पत्रकार परिषद। भेंडगाव शेत शिवारात एका शेतातील विहिरीत आढळली युवकाची मृतदेह। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत मतांनी बाजी मारली। भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांनी 332 मतं घेत एकतर्फी विजय मिळवला आहे। 437 पैकी 434 मतदारांनी मतदान केले होते। त्यापैकी 4 मतं बाद झाली तर 332 मतं अमरीशभाई पटेल यांनी मिळवत मोठा विजय मिळवला। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त 98 मतं मिळाली। विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक तुल्यबळ ठरली असती। मात्र महाविकास आघाडीने भाजपासमोर सपशेल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले। आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांनी 3 आकडी संख्या गाठता आली नाही। यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपाकडे वळली हे स्पष्ट होते। धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकी निकालामुळे भाजपचा प्रभाव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये वाढेल असे चित्र आता निर्माण झाले आहे। सगळे लोकांनी मला या विधान परिषदमध्ये तिकीट दिली, उमेदवार बनवलं आणि त्यानंतर सर्व नेतागण, दोघे खासदार, सगळे आमदार, सर्व दोघे डिस्ट्रिक्टचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, प्रेसिडेंट बरोबर राहणारे सर्व पदाधिकारी, सर्व मतदार या लोकांनी मला मनापासून मदत केली आणि त्यामुळे हे जे विजय आहे ते सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि मतदारांचा आहे असं मी मानतो आणि त्यांनी चांगले मताने निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांच्या प्रथम त्या सर्वांचा आभारी आहे। अमरीश पटेल यांचा दबदबा भाजपात वाढेल आणि महाविकास आघाडीत एकसंगता नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात ते निवडणूक एकत्र लढतील याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे। धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक झाली आणि आज मतमोजणी होती,
या मतमोजणीमध्ये याआधी आदरणीय गिरीश भाऊ, चंद्रकांत दादा, देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावळ आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या सर्वांच्या मेहनतीने, जसं गिरीश भाऊंनी सांगितलं होतं का काँग्रेसवाले 100च्या वर जाणार नाही आणि ते आज परत धुळ्यात सत्य झालं आणि आदरणीय अमरीशभाई हे 332 मतांनी आणि काँग्रेसला 98 मतं असे पडले आणि 332 मतांनी आमचा विजय झाला आणि हा विजय हा आदरणीय मोदी साहेबांचा विजय. जनतेने आणि सर्व नगरसेवकांनी यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीवर भरोसा करून आणि जे अमरीशभाईंना इतक्या धक्क्याने निवडून दिलं त्याबद्दल सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो. आणि परत या महाराष्ट्राच्या सरकारला हे दाखवून दिलं का भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि 6 जागा ज्या आहेत या महाराष्ट्रात त्याच्यातनं 6च्या 6 जागा आम्ही निवडू. इथं सुरुवात आहे. आज पहिल्या जागेत निवडून आम्ही हा 6 जागांचा विजयश्री चालू केलेली आहे आणि 2 दिवसाच्या आत म्हणजे आज आणि उद्या काउंटिंग चालेल तर आज रात्रीपर्यंत उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत त्या 5 जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल असा मला भरोसा आहे आणि विश्वास आहे. शहरातील कचरा संकलन होत नसल्याने ठिकठिकाणी कचरा साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा साचलेल्या ठिकाणी शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी शिवसेना पदाधिकारी यांच्यासह जाऊन सत्ताधाऱ्यांच्या गलथान कारभाराचा पंचनामा करून धिक्कार केला. तसेच देवपूर भागातील भूमिगत गटारींचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले असून मनपा सत्ताधारी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सामान्य नागरिकांना या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. या खोदलेल्या रस्त्यांमुळे सर्वत्र धुळीचे कण उडत आहे. परिणामी लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यांना श्वसनाचे आजार जडले आहेत. या प्रसंगी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माननीय जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, युवा सेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट पंकज गोरे, विरोधी पक्षनेते रवींद्र काकड, समन्वयक गुलाल माळी, महानगर प्रमुख नंदलाल फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, नरेंद्र आहिरे, भट्टू गवळी, एजाज शेख, केशव माळी, रामदास कानकाटे, योगेश मराठे, प्रदीप फुलपगारे, योगेश वाडेले आदी उपस्थित होते. धुळे शहरामध्ये कचरा संकलन करण्यासाठी महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने एक ठेका दिलेला आहे. ठेक्यावर दर महिन्याला 50 लाख रुपयाच्या वरती खर्च होतो आणि तरी देखील कचरा उचलला जात नाही. नागरिकांच्या दारापुढे किंवा नागरिकांच्या गल्लीतून 8-8 दिवस कचरा गाडी जात नाही, घंटा गाडी जात नाही. नगरसेवकांची ओरड आहे आणि कचरा ठेकेदार दिवसेंदिवस मजुरी करून आरामाचे पैसे हडप करतोय. पालिका प्रशासन त्याला पाठीशी घालते, सत्ताधारी पाठीशी घालताय. कालच्या दैनिकांमध्ये आणि किंबहुना रोजच कोणतं वर्तमानपत्र हे कचरा ठेकेदारबद्दल बातमी देत असतात आणि इतरही जे प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या संदर्भात आवाज उठवत असतात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, प्रशासनाविरोधात. आणि शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना भेटलो, प्रशासनाला भेटलो. त्याच्यानंतर शिवसेनेच्या वतीने आम्ही अनेक इशारे दिले किंवा त्यांना सूचना केल्या, तरी देखील ते सुधारायला तयार नाही. म्हणून आम्ही आयुक्तांना एकदा सांगितलं होतं की याच्यानंतर आम्ही तुमच्याकडे येणार नाही, याच्यानंतर जी लढाई आहे ती रस्त्यावर राहील. आणि म्हणून आज आम्ही वर्तमानपत्राची लोकमतची दखल घेऊन या ठिकाणी आलो आणि आज इथं आम्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी पंचनामा करीत आहोत की ही कचराकुंडी महानगरपालिकेच्या बाजूला आहे. आज फोटो आल्यामुळे तिला अर्धवट भरली, अर्धवट तशीच सोडली आणि अजून इतर ठिकाणी आम्हाला जायचंय. तसंच रस्त्यांच्या खड्ड्यांचा प्रश्न आहे. आम्ही खड्डे सुद्धा आज आपल्याला दाखवणार आहोत. माझं एकच या ठिकाणी आपल्याला जनतेला देखील आव्हान आहे की यानंतर जनतेने देखील आपण जागृत व्हावं. ज्या ज्या ठिकाणी कचरा आहे, ज्या ज्या ठिकाणी खड्डे आहेत, अशा लोकांनी देखील तिथं व्हॉट्सअप काढावे आणि सोशल मीडियावर आपणही जागृतीची भूमिका घ्यावी आणि शिवसेनेची सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि या गोष्टी लक्षात आणून द्या. हे कुंभकर्ण झोपेत असलेलं सध्या सत्ताधारी पक्ष भाजप आणि आपलं महापालिका प्रशासन संगनमताने हे सर्व खेळ चालू आहे आणि हा खेळ जर समजा दूर करायचा असेल, नागरिकांच्या आरोग्याची जे खेळतायत त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर नागरिकांनी देखील जागृत राहिलं पाहिजे. आज आम्ही पंचनामा करतो आहोत. या नंतर जर सुधारणा झाली नाही तर एक मोठ्या मोर्चाचं आयोजन महापालिकेवर आम्ही करू.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून काळा दिवस पाळणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या सदस्यांनी आज जिल्हा परिषद आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी यांची वाट अडवून न्यायाची मागणी केली। दिव्यांगांच्या हक्काकडे दुर्लक्ष करणाऱ्या निष्क्रिय कर्मचाऱ्यांना पाठीशी न घालता कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। दिव्यांगांच्या विकासासाठी शासनाने 5% निधीची घोषणा केली असली तरी अनेक ग्रामपंचायतीत गेल्या 9 वर्षात अवघे 3% निधीच मिळाला आहे। या वर्षापासून हा निधी 5% झाला असला तरी अद्याप त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नसल्याने प्रत्येक तसेच ग्रामपंचायतीत दिव्यांगांचे स्वतंत्र रजिस्टर ठेवून दिव्यांगांना घरकुलाचा लाभ, व्यावसायिकाकरता 200 चौरस फुटांची जागा, जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील रॅम्प, लिफ्ट किंवा व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत बोरसे, मंदाकिनी गायकवाड यांच्या नेतृत्वात झालेले आंदोलन करण्यात आले। यावेळी संजय विभांडी, दिलीप दगडे, धौलू लकडे, संजय कांकरिया, प्रल्हाद पाटील, सरला सूर्यवंशी, शीतल चव्हाण, देवा सोनार, भटू पाटील, सुखलाल पाटील, अनु मालचे, सतीश मिस्त्री, प्रकाश कोळी, दिनेश कोळी आदी उपस्थित होते। दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। असा विजय असो, विजय असो। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। मी ॲडव्होकेट वसंत बोरसे, प्रहार जनशक्ती पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष। आज जागतिक अपंग दिवस आहे। माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी अनेक शासन निर्णय मंजूर करून घेतले की ज्यामुळे दिव्यांगांच्या त्यात कल्याणकारी योजना आहेत। या कल्याणकारी योजना राबवण्यासाठी आम्ही अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले की जे ग्रामसेवक आहेत ते दिव्यांगांकडे लक्ष देत नाही, दिव्यांगांना उडाउडीचे उत्तर देतात आणि हे शासन निर्णयानुसार दिव्यांगांना त्यांच्या योजनेचा लाभ देत नाही। यामुळे आम्ही शासनाकडे, प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली आहे। आता प्रशासनाला निवेदन देऊन प्रशासन त्याच्याकडे लक्ष देत नाही, अशा निष्क्रिय ग्रामसेवकांना पाठीशी घालतात। त्यामुळे आम्ही हा जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर काळा दिवस म्हणून साजरा करतोय। याला कारण म्हणजे प्रशासनाने दिव्यांगांकडे दिलेले दुर्लक्ष। आता जर दिव्यांगांच्या मागण्या प्रशासनाने पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही 1 जानेवारी 2021 रोजी सामूहिक आत्मदहन करणार आहोत। जय हिंद, जय प्रहार। पिंजर पोलीस ठाण्यातील हद्दीत भेंडगाव शेत शिवारात एका शेतातील विहिरीत कुंजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री पडगण साहेब यांनी संत गाडगे आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली आणि मृतदेह बाहेर काढण्यासाठी पाचारण केले। लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयूर सळेदार, राहुल जवके, ओम साबळे, मयूर कळसकार, ऋतिक सदाफळे, शिवम वानखेडे, यश मानेकर आणि शोध व बचाव तथा मेडिकल किटसह पथकाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले तेव्हा जमीनदोस असलेल्या पडक्या विहिरीत पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे दिसून आले। लगेच मोठ्या शिताफीने व कसोशीने हा मृतदेह पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी व सहकाऱ्यांनी बाहेर काढला। तेव्हा नातेवाईकांनी हा मृतदेह पाहिला असता मृतदेहाच्या अंगातील कपडे व पाण्यावर तरंगलेली चप्पल यावरून तो भेंडी महाल, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथील ओम प्रल्हाद बेलोकार वय अंदाजे 18 याचा असल्याचे निष्पन्न झाले। तेव्हा हा मृतदेह पॅकअप करून दोन्ही शेतातून मृतदेह अंधारात नेत असताना पथकाच्या जवानांना आणि पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार MN पडघण आणि भेडगाव बीटचे नागोराव बेलूरकार, सोळंके मेजर जीवन भवाड, रामेश्वर इंगळे यांनी मोलाचे सहकार्य केले। यावेळी नातेवाईकांसह भेंडी महाल, भेंडगाव, भेंडी मानतकर तसेच भेंडगाव व भेंडी महाल येथील पोलीस पाटील हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण मिळावे अशी मागणी सकल मराठा समाज संघटनेने केली असून या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली। मागास वर्गाला न्याय देण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी 1902 मध्ये सर्वप्रथम आरक्षण लागू केले। स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात आरक्षणाची संकल्पना समाविष्ट केली। आरक्षण देण्यामागचा त्यांचा उद्देश शिक्षण मिळाल्यानंतर सर्वांना सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळावी हा होता। 50% आरक्षणात SC, ST, OBC मध्ये मराठा
लिंगायत व इतर जातींचा समावेश होता. 1961 मध्ये डी देशमुखांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या आयोगाने 13 ऑक्टोबर 1967 ला सुधारित सूची जाहीर केली. त्यात तेली, माळी आणि मराठा यांना वगळण्यात आले. मात्र 13 एप्रिल 1968 ला मराठा सोडून तेली आणि माळी यांना परत मागासवर्गीयात घेतले गेले. 1980 मध्ये मंडल आयोगाने कालेलकर समितीचा आधार घेत मराठा जातीचा समावेश केला होता. मात्र प्रत्यक्षात आरक्षण मिळालेच नाही. त्यामुळे आरक्षणासाठी आंदोलनाचा मार्ग मराठ्यांना पत्करावा लागला असून केंद्र व राज्य सरकारने ओबीसी प्रवर्गाची आरक्षण टक्केवारी वाढवून त्यात मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी सकल मराठा समाज संघटनेचे छगन ताकटे, विक्रम काळे, रमेश मराठे, बाजीराव केरणार, पवन शिंदे, आशिष देशमुख, अक्षय पाटील, राजेंद्र मराठे, संजय नेटकर, सुरेश सूर्यवंशी, साहेबराव पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर करून तिघाडी सरकार सत्तेत आले आहे. वर्षभरात हे सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्र सरकारवर आरोप करून त्यांच्या चुका झाकण्याचे काम करत असल्याची टीका भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्यातील महाआघाडी सरकारने नुकताच 1 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त त्यांची पत्रकार परिषद झाली. लक्ष्मण सावजी म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात अनेक चांगले उपक्रम राबवण्यात आले. ते मोडीत काढण्याचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने सुरू केला आहे. अनेक घोटाळे सरकारने केले आहे. कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेवर अत्याचार झाले. सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल झाला. सरकारकडून महाराष्ट्र पेटण्याचा प्रयत्न होत होता. सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्व क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सरकारकडून सामाजिक प्रश्नांचे राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले. शाळांविषयी धोरण नाही. प्रवाशांसाठी जो अर्ज विद्यार्थ्यांकडून भरून घेतला जात आहे त्यात मायनॉरिटी या कॉलमध्ये हिंदूऐवजी नॉन मायनॉरिटी असा शब्द प्रयोग केला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सरकारला नेमके काय बिंबवायचे आहे हा प्रश्न आहे. कंगना प्रकरणी मनपाकडून नव्हे तर ठाकरे कुटुंब व राऊत यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल झाली पाहिजे असेही ते म्हणाले. जलयुक्तच्या चौकशीला पक्ष घाबरत नसल्याचे ते म्हणाले. खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, भाजप जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामन गवळी उपस्थित होते. मराठा तितका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. तर महाराष्ट्र धर्म वाढवावा याच्यामध्ये महाराष्ट्राची एक वेगळी पुरोगामी ओळख आहे देशामध्ये. सैन्यामध्ये सुद्धा जेव्हा मराठा बटालियन असतं तेव्हा महाराष्ट्रातला सैनिक असं धरलं जातं. आणि त्यामुळं महाराष्ट्र धर्म याचा एक इतिहास आहे, याला एक परंपरा आहे. त्या अनुषंगानं गेले 5 वर्ष ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचं कामकाज होतं आणि त्यानंतर गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरं गेलं आणि 5 वर्षाच्या कामकाजावरती शिक्कामोर्तब जनादेश पुन्हा एकदा त्यांनाच युतीलाच मिळाला होता. जनादेश युतीला मिळालेला असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या सगळ्या दैदिप्यमान परंपरेला कलंक लावून आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वभावानुसार पाठीत खंजीर खुपसणं ज्याला म्हणतात, विश्वासघातकी ज्याला म्हणतात, त्याचं एकदा प्रदर्शन पुन्हा महाराष्ट्र जनतेला दाखवून महाराष्ट्राच्या जनतेच्या त्यांच्या आदेशाचा अवमान करून एक वेगळ्या प्रकारचं सरकार 1 वर्षापूर्वी या महाराष्ट्रानं पाहिलं. 1 वर्षभरामध्ये या सरकार ज्यावेळेला स्थापन झालं आणि या वर्षभरामध्ये जो काही लेखाजोखा पाहायला गेला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात असं येतं की जे जे चांगले उपक्रम 5 वर्ष सरकारने केले त्या सरकारमध्ये जो पक्ष सहभागी, एवढंच काय तर त्या काळामध्ये म्हणजे मोफत मिळालेलं धान्य किंवा आम्ही ज्या पद्धतीनं इतर सगळ्या समाजसेवी संस्था लोकांना मानवी संवेदना त्या ठिकाणी सांभाळून जी सगळी मदत करत होते ती मदत देताना सुद्धा एका बाजूला यांनी ताबडतोब वीज बिल वाढवून टाकलं.
पिंजर येथे आज रोजी दिनांक 3/12/2020 रोजी पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2020 पासून सुरू करण्यात आलेल्या एक गाव एक पोलीस योजनेअंतर्गत पोलीस स्टेशन पिंजर येथे हेल्पलाईन पाटी लावण्यात आली. तसेच योजनेबाबत माहिती देण्यात आली व ग्राम सुरक्षा दल स्थापन केले. यावेळी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महादेव पडघाण, बीट इंचार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू वानखेडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष हिराळकर, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत आजलसांडे, नागेश ठाकरे, गोपाळ अकोटकर, अभिजित शिरसाट, वैभव मोरे, पिंजर येथील नागरिक उपस्थित होते. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात देश स्तरावर शेतकरी संघटनांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 3 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना व कामगार संघटनांनी राज्यभर आंदोलन करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती राज्य काउन्सिलने दिली होती. समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत अकोले जिल्हा अहमदनगर येथे समविचारी शेतकरी संघटनांनी भव्य मोर्चा काढत केंद्र सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयात शेतीमाल ओतून यावेळी शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. तहसील कार्यालयात ओतलेला शेतीमाल तहसीलदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पंतप्रधानांना शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम न देता शेतीमाल हवा आहे, 3 कायदे करून व शेतकरी विरोधी धोरणे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना हमीभाव नाकारून एक प्रकारे घामाचे दामच नाकारत आहे. आमची लूटमार व्हावी अशी धोरणे घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर लुटता कशाला फुकटचं घ्या म्हणत अकोल्याच्या शेतकऱ्यांनी या मोर्चाद्वारे पंतप्रधान मोदींना शेतीमाल पाठवला आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर केलेल्या दडपशाहीचा यावेळी झालेल्या सभेत शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात धिक्कार केला. दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद आंदोलकांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या झेंड्याखाली निघालेल्या या मोर्चात किसान सभा, राष्ट्र सेवा दल, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना, क्षात्र भारती, विद्रोही विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड, माकप, भाकप, सीटू कामगार संघटना, रिपब्लिकन पार्टी यांसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. नरेंद्र मोदी मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, तोमर साहब मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती जिंदाबाद जिंदाबाद. संघर्ष समन्वय समिती आणि बाकी संघटनांच्या वतीनं प्रचंड आंदोलन सुरू आहे. दिल्लीच्या सीमा रोखण्यात आलेल्या आहेत. संबंध देश धगधगतोय. केंद्र सरकार मात्र त्याचंही राजकारण करतंय, आंदोलनात फूट पाडणं आणि इतर डावपेच करून शेतकऱ्यांच्या एकंदरीत मागण्यांना चुना लावणं अशा प्रकारचं काम करतंय. त्या विरोधात सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात तळतळाट व्यक्त होतोय. आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात तमाम सर्व वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे शेतकऱ्यांवर प्रेम करतात त्यांनी संतापजनक असा मोर्चा काढलेला आहे. महाराष्ट्रभर आज 3 तारखेला कामगार आणि शेतकरी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मोर्चे काढतायत किंवा दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आज आम्ही आमचे शेतकरी सुरेश नवले यांच्या शेतातला माल हा गोळा करून आणला, तहसील कार्यालयात ओतलाय आणि आम्ही सांगितलं की लुटता कशाला, फुकटच न्या, कारण तुमची दाम देण्याची दानत मोदी सरकार तुमची नाही आहे असा तळतळाट व्यक्त करत हा शेतीमाल आम्ही तहसील कार्यालयाच्या दारात ओतलाय. तहसीलदारांना आम्ही विनंती करणार आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन दडपणाऱ्या नरेंद्र मोदी, नरेंद्र सिंग तोमर आणि अमित शहा यांना हा तळतळाट आमचा भाजीपालाच्या रूपाने हा दिल्लीला पोहोचवा आणि त्यांना सद्बुद्धी येऊ शेतकऱ्यांच्या बाबत अशा प्रकारचा आमचा संदेश त्यांना द्या, अशा भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. जो नवीन शेतकरी कायदा किंवा शेतीविषयक धोरण जे सरकारने आणलंय हे शेतकऱ्यांना आणि बाजार समित्यांना देखील मारक आहे असं वाटतं. केंद्र सरकार हे 3 कायदे आणत असताना शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्याची बात करतंय. मात्र ज्यावेळी आपण कायदा व्यवस्थित वाचतो आपल्या लक्षात येतं की बात शेतकऱ्यांच्या हातातल्या बेड्या तोडण्याची जरी असली तर या आडून त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हमी भावाचं शेतकऱ्यांना जे संरक्षण थोडंफार मिळतं ते संपवायचंय, बाजार समित्या संपवायच्या आहे आणि संपूर्णपणानं हे कृषी क्षेत्र हे कॉर्पोरेट घराण्यांच्या हवाली करायचंय, अदानी अंबानीच्या हवाली करायचंय आणि म्हणून शेतकऱ्यांची पोरं आणि शेतकरी आज तळतळाट व्यक्त करत त्या 3 कायद्याच्या विरोधात देशभर रस्त्यावर उतरलेले आहेत. भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल यांचा 332 मतांनी दणदणीत विजय.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलन. धुळे मनपा सत्ताधाऱ्यांच्या गलतान कारभाराचा सेना जिल्हा प्रमुख हिलाल माळींनी केला पंचनामा. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा, सकल मराठा समाज संघटनेची निदर्शने. भाजपचे राज्य प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांची पत्रकार परिषद. भेंडगाव शेत शिवारात एका शेतातील विहिरीत आढळली युवकाची मृतदेह. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.